धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायतीचं मतदान झाल्यानंतर आता प्रशासकीय इमारतीमध्ये या ठिकाणी या मतदानाच्या मतपेट्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. शिंदखेड्यातलं हे प्रशासकीय इमारत आहे आणि या प्रशासकीय इमारतीमध्ये हा स्ट्रॉंग रूम उभारण्यात आलेला आहे. या ठिकाणी जरी आपण बघितलं तर पोलिसांचा जवळपास 18 पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे आणि CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये या ठिकाणी या सर्व ज्या काही मतपेट्या आहे या मतपेट्या ह्या सुरक्षितरित्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे. विशेष म्हणजे या इमारतीला बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर जाळ्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे आणि या जाळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी स्ट्रॉंग रूम उभारण्यात आलेले आहे. आतमध्ये स्ट्रॉंग रूम आहेत त्या ठिकाणी मतपेट्या या सुरक्षितरित्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर हे जे काही कार्यकर्ते आहे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आहेत आणि हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी रात्रीचा दिवस करत आहेत. रात्री हे या ठिकाणी थांबतात आणि दिवसभर इतर कार्यकर्ते या ठिकाणी थांबत असतात. 2 कार्यकर्ते या ठिकाणी रात्री बंदोबस्तात असतात आणि या ठिकाणी ते पहारा ठेवून आहेत आणि कुठल्याही प्रकारची घटना घडू नये असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीने या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मार्फत या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाची आणि महायुतीतल्या इतर घटकांची निवडणूक होत आहे आणि पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी या स्ट्रॉंग रूमला पोलिसांसह कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जोरदारपणे या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला फिरताना दिसत आहे आणि मोठा बंदोबस्त या ठिकाणी असल्याने या ठिकाणी हा सुरक्षा स्ट्रॉंग रूम जो आहे हा सुरक्षा स्ट्रॉंग रूमला कार्यकर्त्यांनी गराळा घातलेला आहे. 2 कार्यकर्ते रात्रीचे या ठिकाणी दिवस करताना आपल्याला दिसून येत आहेत. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.